पाहती न मागे कधीही वळूनी पर्यंतरी प्रेम सता येती दुरावलेली मने जुळूनी मोहिनी ओ मोहिनी आत्ता कशी आलीस? सहजच. सहज म्हणजे? आई मला फक्त एवढंच कळतंय आता की मी आता त्याला नकोय. मला त्याच्या नजरेत हे जाणवतं. जेडी, तुला जर का आठवत असेल तर तू आणि मोहिनीने जेव्हा लग्नाचा निर्णय घेतला होता तेव्हा मी एकटीच होते विरोध करणारी. हो, तू म्हणाली होतीस तुम्ही एकमेकांशी लग्न करू नका, कारण जर सुखी संसार करायचा असेल तर दोघांपैकी एक जण शाणा लागतो. कारण कसं आहे ना मोहिनी, की अजितच्या प्रयोगात तुमच्या ग्रुपपैकी फक्त तू आणि निखिल होता. पण त्याने काय फरक पडतोय? त्याने काही फरक पडत नाही का असा विचार करून बघ. तुम्ही सगळे नेहमी जयदेवचाच विचार करता. बोललीस, टिपिकल मोहिनी स्टाईल बोललीस. ओ मॅडम, तुमचे ते सिनियर खांडेकर एक वेळ तुम्हाला माफ करतील, पण ज्युनियर खांडेकर माफ नाही करणार. भूक लागली असेल त्यांना. चल, मी बघते रवा आहे का घरात, नाही तर बाहेरून मागवायला. आई घे सूप घे. नकोय मला. आई एकदा तर फोन करून मला बोलवून घेतलंस व इथे आल्यावर माझी एक गोष्ट ऐकत नाहीयेस. तू ऐकतेस का माझं काही? कधीपासून सांगते मोहिनीला फोन कर. आणि फोन करून काय करू? तोच नेहमीचा प्रश्न विचारू का? ताई काय झालं? तिला निमूट तिच्या घरी जायला सांग. हे बघ, तो माझा अधिकार नाहीये. मग कुणाचा अधिकार आहे? हा अधिकार माझा आहे. काकू, तुम्ही काही काळजी करू नका. हो, तुमच्या लेकीला हक्काच्या घरी मी घेऊन जाईन. हे व्हॉट डू यू मीन बाय हक्काचं घर? हे तिचं हक्काचंच घर आहे. पण तिचं खरं आणि तिच्या हक्काचं अजून एक घर आहे. बरोबर बोलतोय तो. त्याला कळतंय मला काय म्हणायचंय ते. पण मला काय म्हणायचंय ते तुमच्या लक्षात कसं येत नाहीये? काय येत नाहीये? तेव्हाही मी किती प्रयत्न केला तुम्हाला आमच्या दोघांबद्दल सुचवण्याचा, पण एवढं कसलं ओझं घेऊन बसलायस? म्हणजे मी बर्फीच्या बॉक्स बद्दल बोलते. द्यायला आणलायस ना? मग दे ना. अरे हो काकू, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. नुसतं हॅपी दिवाळी बोलून दिवाळी हॅपी होत नाही. सकाळपासून काही खाल्लं नाहीये तिने. हे सूप प्यायला लाव तिला. दिवाळीच्या दिवसात हे बेचव सूप? त्यापेक्षा आहे ना फराळ घेऊन ये. म्हणजे कसं, बेसनचे लाडू, रव्याचे लाडू, आणि हो, इथून जाते मी अनारसे सुद्धा घेऊन जाणार. अजित, तिला हे सूप प्यायला लाव. स्वतःची यादी पुढे करू नकोस. अरे मग असं आपण असं कसं एकत्र मिळून खायचं. जा जा, पटकन काकांना बोलून घेऊन येते. जा, एकत्र मिळून आपण खाऊया. हा, नाही, मी फराळ करणार नाहीये. जोपर्यंत ताई तिच्या सासरी जात नाही ना, तोपर्यंत मी फराळ करणार नाही. अगं बाबा गेलेत ना जिजूचं डोकं खायला. आय मीन समजावायला गेले आहेत ना त्यांना. म्हणजे
काका जेडीकडे गेले? कशाला? कशाला म्हणजे? अगे जेडी कोणाचं ऐकून घेणार आहे का? मी त्याला फोन केला होता इथे यायच्या आधी. मला म्हणतो माझा मूड नाहीये असं म्हणून फोन कट केला. अरे नसेल मूड त्याचा बोलायचा. आता जो तो येतोय तो हीच समजूत काढतोय. कसा असेल मूड? ही सुद्धा माझ्या मागे लागली. जा आणि ताईला भेटून ये. बट आय नो अशा सिच्युएशन मध्ये कोणाशी बोलण्याची इच्छा नसते. मोहिनी मोहिनी आणि मोहिनीला बिचारीला माहिती देखील नाहीये की तिच्या बाबतीत काय झालंय ते. हा पण तुमच्या एक लक्षात येतंय का? पॅम्पर करायच्या नावाखाली जेडी कायम मोहिनीला अंडर एस्टिमेट करत आलंय. हा मग कधी ना कधीतरी याचा अतिरेक होणारच ना. जळलं तुझं लक्षण. उगीच जयदेवच्या नावाने खडे फोडू नकोस हा. सगळं कसं गोडी गुलाबीत चाललं होतं. कोणाची दृष्ट लागली कोण जाणे. काका कधी येणार आहेत? बघूया आता जावई कधी सोडतोय ते. लाडाचा जावई आहे ना. बाबा चहा घेणार ना तुम्ही? नाही, नको चहा नको. गेले ते दिवस. कुठले दिवस? मुलीच्या घरी जाऊन पाणी सुद्धा प्यायचं नाही ते दिवस. अरे तसा विचार करायला माझी मुलगी तुझ्या घरात आहे कुठे? तरी सुद्धा मला जावई म्हणूनच भेटायला आलात ना. अर्थात. मग काय पूर्वीसारखं खांडेकरांचा जयदेव म्हणू? माझ्या मुलीशी लग्न केलंयस तू. जावईच आहेस आमचा. ते सुद्धा देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं. हे टिंगल करू नको उगाच माझी. मला आठवतंय खरं म्हणजे तुला रजिस्टर लग्नच करायचं होतं, पण केवळ हिच्या हट्टापायी तू ते सगळं विधीपूर्वक केलंस. आणि व्हायचा तो परिणाम झालाच. कुठला परिणाम? बाबा तुम्ही काय माझ्याशी दिवाळीच्या बजेटवर चर्चा करायला आलात? मी तुला घरी बोलवायला आलोय. फराळाचे डबे तयार आहेत, उचल आणि घेऊन जा. ते आहेच कोण फराळ खायला. डबे आणून काय करू? तू अगदी संसारी माणसासारखं बोलायला लागलायस. बाबा अहो गेली 7 वर्ष 24 तास हीच भूमिका आपण जगत असतो, निभावत असतो, तेही मनापासून. हो, पण मग प्रयोग का थांबला? नायक डायलॉग्स विसरला की नायिका बोलायचंच विसरली? कोण जाणे काय झालं. डायलॉग्स विसरलो की बोलण्याकरता संवादच उरले नाही. आणि नंतर मग गरजेपुरतं बोलता बोलता गरजाही कमी झाल्या. हे स्वगत हे असं मनातल्या मनात बोलून चालत नाही. मी तुमच्या नाटकाच्या तालमी पाहिलेत, मला आठवतंय सगळं. तू सांगायचा स्वगत कसं असं खणखणीत म्हटलं पाहिजे, ते सुद्धा एक्सप्रेशन सहित. त्यासाठी तू चिडायचास, ओरडायचास, प्रसंगी आदळपट सुद्धा करायचास. बाबा जाऊ दे ना, गेले ते दिवस. राहिल्या त्या आठवणी. आठवायला तरी इथं कोण आहे? इथे तू आहेस, तिथे ती आहे. जावई बापू, हात जोडतो. तिचं काही चुकलं असेल तर मी क्षमा मागतो, पण असं करू नका. तिला घरात घ्या. अहो, काय करताय बाबा तुम्ही? म्हणजे मला अगदी विलनच करून टाकला. सट्टेबाज दारूबाज नवऱ्यासारखं एका रात्रीत स्वतःच्या बायकोला नेसत्या वस्त्रदेशी घराबाहेर काढणारा इतका विचारी वाटलो का मी तुम्हाला? हे बघा, जशी तुमची मुलगी या घरातनं गेली तसा माझा मुलगा गेलाय आणि त्याला मी जाऊ दिला. तो फक्त मोहिनीचा विचार करो. हो, पण असं झालं काय? विशेष काही झालं नाही.
तुमची मुलगी मला म्हणाली, तुझ्या घरात माझा श्वास कोणतो. मी तिला माझ्या घराचे 7-8 उघडे दरवाजे दाखवले, गेली निघून. संपली गोष्ट. शेवट ठरायचा आहे. बबडे ए बबडे बबडे ग ए फोन कर ग. कोण बघतो फोनवर काठी बसली असं शक्ती कपूरचा फोटो बघत नाही तर पिक्चर बघत. बबडे फोन उचल बबडे बबडे बबडे. हॅलो हॅलो, आत्याबाई बोलताय का? आत्या? कोण आत्या? मी मनोरमा बोलतेय. तुम्ही कोण बोलताय? मी मोहिनीची आई बोलते. ओळखला ओळखला, तुमचा आवाज ओळखला. मी राणी मुखर्जीचा पण आवाज ओळखू शकते. मी काय म्हणते, हा तुम्ही म्हणालाच फोन केला ना, बोला. थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. हा बोला, काय बोलायचंय बोला. जयदेव तुम्हाला काही बोलला का? आता जयदेव मला काय बोलणार आहे सांगा ना. मला काय, मी आत्या आहे त्याची आत्या. मोठी आत्या, त्याच्या वडिलांची मोठी बहीण. तसं नाही हो, म्हणजे त्याने तुम्हाला काही सांगितलं का? एक प्रॉब्लेम झालाय. मोहिनी मोहिनी हा प्रॉब्लेम तर सारखे येत आहेत. हो गेली अर्धा तास मी साधना करण्याचा प्रयत्न करते, पण सारखे व्यक्ती येतात, सारखे प्रॉब्लेम येतात. आता तुम्ही फोन केला, बोला काय बोलताय. मुलं भांडली आहे तो. आता कॉलनीतली मुलं भांडले तर मी काय करू? हा नाही हो, मी ह्या मुलांबद्दल बोलते, म्हणजे मोहिनी आणि जयदेव. जयदेव मोहिनी, मोहिनी जयदेव भांडले. हो ना. जयदेव आणि मोहिनी भांडले. मोहिनी जयदेव भांडले जयदेव मोहिनी. आणि यावेळेचं भांडण साधं सुद्धा नाहीये. आमची मुलगी घर सोडून निघून गेलीये. तुमची मुलगी आहे ना, मग गेली काय म्हणताय? घर सोडून आली असं म्हणा. अहो, घरी आली होती ती, पण मी तिला परत धाडलं. पण ती घरी पोचलीच नाहीये अजून. तुम्ही ऐकताय ना? हॅलो, मला ना एकदम चक्कर आल्यासारखं झालं. माझी पण अवस्था तीच आहे हो. तुम्ही प्लीज जरा जयदेवशी बोलाल का? जयदेवशी नुसतं बोलणार? त्याच्या मानगटीलाच धरते मी. शेवटी माझ्या मुलीचा प्रश्न आहे हो. जमलं नाही ते आता होणार आहे. माझ्या अष्टभुजा आईमुळे आज हे काम सफल होणार आहे. आता जाते आणि जयदेवच्या मानगटीवरच बसते. बिट्टू. प्रयोगात पण तसंच झालं होतं. म्हणजे आधी मी फंबल मारला, मग तू मारलास, मग तिसऱ्याने मारला. म्हणजे आता फक्त ऑडियन्स फंबल मारा. हिचं काय चाललंय? दिसत नाहीये, फोनवर बोलतेय. नाही, ती फोन कानाला लावून उभी आहे हे दिसते, पण बोलते असं वाटत नाहीये ना. जेडीच्या आत्याचा फोन आला ना की फक्त ऐकायचं असतं, बोलायचं नसतं. ती काय मॅड आहे का?
जेडीच्या आत्याचं बोलणं जेडी स्वतः ऐकून घेत नाही, मग ही काय एवढी आदरदारक होते? का तू आजची अरे काय करतोयस तू? हे काय वाटेल त्यांना? तू त्या बाईचा एवढा का विचार करतेस? जयदेवच्या आत्या होत्या फोनवर. आणि जयदेव तुझा कोण? काय मूर्खासारखे प्रश्न विचारतोस तू? हे बघ, ही जरी जेडीवरती रागून इथे राहायला आली असली ना, तरी जेडीच तिचा नवरा आहे आणि तोच तिचा नवरा राहणार आहे, कळलं? असायला काय झालं? नाही, मी इथे मोहिनीला समजावायला आलो होतो. हा, पण तुला देखील समजावं लागणार. नाही, जेडीचा नवरा आहे आणि नवराच राहणार हे मला मान्य आहे. पण जी घर सोडू शकते ती नवऱ्याला देखील सोडू शकते. आणि एखाद्याकडे पाठ फिरवायची नाही म्हटल्यावर आत्या काय किंवा मावशी काय? तू मोहिनीला इथे समजवायला आलायस का चिथवायला आलायस? मला कोणी काही समजवण्याची काही गरज नाहीये. आणि कोणाच्या चिथवण्याने मी चिथवले जाईन इतकी उठा मी नक्कीच नाही. मोहिनी, एक मिनिट, मी तुलाच भेटायला इथे आलो. मी चहा सांगते. नाही, नको, तू पण थांब. अरे पण चहा. हे खरं आहे की मी इथे राहायला नाही आलोय, पण आज मी हिच्याशी बोलूनच जाणार आहे. असं काय बोलायचंय तुला? तू मोहिनी, तू कशाला त्याच्याकडे लक्ष देतेस? इथेच तर चुकलं. माझ्याकडे हिचं लक्षच गेलं नाही. आय मीन, हिने कधी माझ्याकडे लक्षच दिलं नाही. नाहीतर घर सोडण्याचं मूर्खपणा हिने केलं नसतं. झालं बोलून? नाही, आता विषयाला हात घातलाच आहे तर मी जयदेवशी बोललो. त्याला समजवायचा मी खूप प्रयत्न केला, पण त्याचा स्वभाव तुला माहिती आहे ना. घराबाहेर पडलेल्या बायकोकडे तो धुंकून सुद्धा पाळणार नाही. हा, पण त्याला काळजी वाटते त्याच्या मुलाची, म्हणजेच रोहितची. मोहिनीला तो पाहायला नाही येणार, पण रोहितला न्यायला तो नक्कीच येईल. मी तसं होऊ देणार नाही. तेच तर म्हणतोय मी, होऊ देणार नाही, होऊ देणार नाही असं बोलून नाही चालणार. मोहिनीला समजावायला हवं. एकतर तिने तिच्या घरी जावं. बघ, ह्यामध्ये अपमान समजायचं कारण नाहीये. जर तिला मानाने जगायचं असेल ना, तर स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं, स्वावलंबी होऊन. नाहीतर मोहिनीला नमतं घ्यायला लावणारा एक मुद्दा जयदेवच्या हातात आहे. तो म्हणजे रोहित. आणि जेडी सारखा जिद्दी माणूस रोहितचा हत्यार म्हणून उपयोग करेल आणि तो मोहिनीला घायाळ करून टाकेल. मोहिनी, शांत हो. जाती एकदा ते सोडून हात पाहती न मागे कधीही वळूनी परी अंतरी प्रेम सता येती दुरावलेली मने जुळूनी मोहिनी
एवढं सामान का आणलंस? अरे वा, दिवाळी सारखा एवढा मोठा सण आहे, काही कमी पडायला नको मला. मला तुला आनंदात ठेवायचंय ना. तुला कोणी सांगितलं मी दुःखात आहे म्हणून? ज्यांना हाही दिवस कधी उगवेल असं वाटलं नव्हतं मला. हॅलो मॅडम, तुम्ही काय जंगलात उघड्यावर पडलेल्या नाही आहात. इथे माहेरपणाला आलाय असं समजा हवं. ओके. तुम्हा मुलांना आपलं सुख नक्की कशात आहे हे कळतं का? ताई भेटली होती का रे?